जागतिक महिला दिनानिमित्त आज मोफत क्रांतीवीर कराटे अकॅडमी जिल्हा परिषद पारोनगर शाळेच्या वतीने आणि जिल्हा तालुका क्रीडा कार्यालय च्या सहकार्याने या कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात जास्तीत जास्त महिला खेळाडू विद्यार्थी लहान यांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा, कारण स्वसंरक्षण कराटे खेळ हा स्वसंरक्षण आणि भविष्यात त्या खेळात खेळाडूंना 5% पण आरक्षण दिले जाते आणि खेळाडूंचा आणि मुलींचा पण फायदा आहे। जास्तीत जास्त संख्येने या परिसरातील शाळेने भाग घ्यावेत आणि या मोफत शिबिराचा फायदा घ्यावा। धन्यवाद सर। आपण या कराटे ही अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या संदर्भामध्ये यांना काय मदत कराल किंवा त्यांची काय अपेक्षा असेल पूर्ण कराल का? हो, नक्कीच। यांना जे काय मॅट वगैरे पाहिजे असतील तर आपण त्यांना मॅट हे फक्त आम्हाला पत्र देऊन आता सध्या ह्या शिबिरासाठी मॅट उपलब्ध करून देतो आणि काही आणखी छोटे म्हणजे आपण जे काही छोटे साहित्य लागणार आहे त्या लहान मुलांना 6वी 7वीच्या मुलांना स्पर्धेचे ते पण आपण त्यांना उपलब्ध करून देऊ। आपल्याकडे मुरुडमध्ये क्रीडा संकुलन आहे। हो, क्रीडा संकुलनामध्ये काम अजून अर्धवट राहिलेलं आहे, हे कधीपर्यंत पूर्ण होईल काय अपेक्षा? 200 मीटर ट्रॅक झालेला आहे, बॅडमिंटन हॉल पूर्ण झालेला आहे, आता बहुउद्देशीय मल्टीपर्पज हॉल TS झाले की काही दिवसातच आपले टेंडर त्याचं ओपन करणार आहेत। टेंडर काय आणि त्या टेंडर मधून आम्ही ते जवळपास 2.5 कोटीचं 2.42 लक्ष तर ते हे आहे टेंडर प्रोसेस म्हणजे एस्टिमेट। आणि मल्टीपर्पज हॉल बहुउद्देशीय तो खो खो पण खेळला जाईल, त्या इंडोर कबड्डी पण खेळली जाते आणि काही कराटे जुदो म्हणजे मल्टीपर्पज हा मल्टीपर्पज हॉल काय थोड्या दिवसातच आता ते टेंडर प्रोसेस करण्यात येणार आहे। ओके सर। या ठिकाणी क्रांतीवीर अकॅडमीचे सर्वेसर्वा पवार सर या ठिकाणी आहेत। पवार सर, काय सांगाल, आपले जे मागच्या वेळेला संभाजीनगर या ठिकाणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपले किती विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये जिंकून आले? 12 विद्यार्थी आले सर जिंकून। कुठली स्पर्धा होती सर? ही राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धा, ही स्पर्धा आयोजित केलेली स्पर्धा असते आणि विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढण्यासाठी त्यांचा जो आत्मविश्वास आहे, मुलं फक्त इथं प्रॅक्टिस करून भागत नाही तर बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या आयोजित स्पर्धा ते खेळल्यानंतर त्यांचा एक आत्मविश्वास वाढतो, नंतर त्यांना शालेय स्पर्धेसाठी मदत होते। त्याचाच वेगवेगळ्या खेळाडूंसोबत कराटेमध्ये तर मी आठवड्याला फाईट घेतच असतो, परंतु विद्यार्थी जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत स्टेट नॅशनल तोपर्यंत त्यांचा रिझल्ट येणार नाही। त्यामुळे मी सरावासाठी म्हणून बाहेर घेऊन जातो विद्यार्थ्यांना। कुठल्या पद्धतीच्या बक्षीस या ठिकाणी वितरण झाले? त्यांनी जे मेडल प्राप्त केलेले काही विद्यार्थ्यांना अगोदर, आता इथं जवळपास 1.5 वर्ष झाले मला मुरुडमध्ये सुरू करून, त्यामध्ये माझा रिझल्ट येत नव्हता अगोदर। आता विद्यार्थी चांगलं परफॉर्मन्स देत आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे। काय आव्हान कराल? मुरुडकरांना असे माझी विनंती राहील, कारण सहजासहजी खूप विद्यार्थी इच्छुक असतात कराटे प्रशिक्षण घेण्यासाठी आणि आज काळाची गरज आहे। बातमीमध्ये नंतर आपण पेपरमध्ये पाहत आहोत की
महिलांवर खूप अन्याय अत्याचार होत आहे आणि सर्व एकदम नाही त्या गोष्टी घडत आहेत मुलींवर. मग ते लहानपणापासूनच कराटे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना डिफेन्स, नंतर अटॅक करायचा कसा आणि वाचायचा कसा, त्यांना प्रहार कसं करायचं, ह्या गोष्टी यामध्ये शिकवलं जातं. परंतु 5 दिवसामध्ये एक बेसिक म्हणून एक 5 दिवसाचं आपल्यापासून काय करता येते, आपल्या देशासाठी, आपल्या मुरुडकरांसाठी आपण एक काय देऊ शकतो. तर आपण कराटे शिकलेला आहोत, तर आपण मुलांना एक 5 दिवसाचं तरी मोफत कराटे प्रशिक्षण द्यावं, या हिशोबाने आपण प्रशिक्षण देत आहोत. मुरुड आणि मुरुड परिसरामधील सर्व नागरिकांना क्रांतिवीर अकॅडमीच्या वतीनं जवळपास 5 दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी ठेवलेलं आहे. या कार्यक्रमासाठी लातूर गावचा पदाधिकारी संबंधित कराड आणि आपल्या चर्चा करत होते. धन्यवाद सर, आपण आमच्या चॅनलला मुलाखत देत आहोत. क्रांतिवीर अकॅडमीमधून आज ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेची जी विनर आहेत या ठिकाणी आपल्यासमोर उपलब्ध आहेत आणि या विनरमध्ये शिवकन्या गायकवाड ही आपल्या समोर आहे. हे आपलं जे स्पर्धेमध्ये जे स्पर्धा जिंकलेली आहे ते 3 मेडल ह्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याबद्दल ही या ठिकाणी माहिती सांगेल. शिवकन्या गायकवाड आणि मी लातूरमध्ये 2 मेडल जिंकले, ब्रँच आणि मुंबईमध्ये पण. आणि माझी भीती सुद्धा कमी झालेली आहे. मेडल ब्रँच घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या प्रशिक्षक पवार मॅडम देखील या ठिकाणी आहेत. पवार मॅडम, काय सांगाल आपण? झलकरी नवनाथ पवार आहे माझं नाव. तर मला वाटते की असं जसं विद्यार्थी माझे खूप चांगले खेळत आहेत, तसंच पुढे चांगले त्यांनी कराटे चांगले शिकावे आणि खूप त्यांचं पण नाव रोशन व्हावं आणि आमचं पण. आणि मला वाटते की काही मुली असं नाही का की कराटे तेवढं त्यांना आवड निर्माण नाही. जेव्हा त्यांना कराटे काय आहे ती त्यांना समजून गेल्याबरोबर, तर खरं तर ह्या काळामध्ये खूप गरजेचं आहे कराटे म्हणजे शिकणं. सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचा आहे त्यांना. आणि मला वाटते की खास मुली सेल्फ डिफेन्स साठी तरी खेळावे. एवढं. आपल्या अकॅडमीच्या वतीनं 5 दिवसाचं प्रशिक्षण ठेवण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? 5 दिवसाचं म्हणजे 5 दिवस मोफत कॅम्प असल्यामुळे ना सर्व मुली मुलं सर्व 5 दिवसाचा लाभ घ्यावे आणि त्यांनी कराटेला यावे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर मुरुड येथे जागतिक महिला दिनानिमित्त 5 दिवसीय कराटे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कराटे प्रशिक्षणाचं उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी कराड सर किंवा मुरुडचे तालुका क्रीडा अधिकारी कराड सर, मुरुडच्या प्रथम नागरिक तथा सरपंच अमृताताई नाडे, उपसरपंच वैभव भैया सापसोड, हनुमंत बापू नाडे, प्रवीणजी पाटील सर व सर्व अतिथीजन मुरुडचे प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या कराटे प्रशिक्षणाचं उद्घाटन केलं असं जाहीर केलं. मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आमच्या शाळेतील विद्यार्थी व गावातील इतर विद्यार्थ्यांनीही या कराटे प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा. दररोज हे प्रशिक्षण 4:30 ते 6 या वेळेत चालणार आहे. तर या प्रशिक्षणात सर्वांनी या प्रशिक्षणाचा आनंद घ्यावा एवढीच एक विनंती विद्यार्थ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.